हे पोरग मारता मारता 12 डिग्री वडापाव घेतलेत. वडापाव. गुड मॉर्निंग गाईज. आपण निघालेलो आहे कोकण. तर आहे संकेत, आशिष आणि सत्यजित आणि इकडे मी. चला निघूया. आपली ही बाईक आहे, ही एक आहे. या बाईक्स आहेत आपल्या 1, 2 आणि 3. आशिष होते का? पेट्रोल करून निघूया आपण. हाय कर. बेकार थंडी गायस, एवढी थंडी आहे बेकार. पडले तर विषय संपला. हे पोरग मारता मारता काय नाही तुम्हाला सांगतो, 9 वाजल्यानंतर तुम्ही सगळं काढणार आहे आगावलं. नाही परत काढायचं नाही म्हणजे काढताय. गणपती पुढे चिंता झाली बाबा. संपलं केस. हे असं हे दाखव उघडलं. किती राहिलं बघा, 123 किलोमीटर आहे अजून. 3 तास आहेत अजून गाईज. 3 तास. 3 तास. हा आंबा घाट आहे हा. तू चोर दिसते माझ्या एक युट्यूब ब्लॉगच करायला चालेल. नाही ते नाही थंडी बघ कसं झालं भाजल बघ. निळा पडला का अंगठा बघू पलीकडचा. नाही रे ती कसं होतं सांगत नाही बरोबर तर माझं बिल नाही बरोबर. काय तसं बघायला पाहिजे अजून. नाही टू व्हीलर बसल्या वेळेत मोठी गाडी रोडचं काम चालू आहे. टू व्हीलर अशा तिकडे निघाले ती कधी. थंडी किती आहे बघा. दूर निघतोय. इकडं चहा पियायला चाय बोलायला पण येत एवढी थंडी आहे. इकडून घाट सुरू होते. मला दिसत असलं तर दाखवतो किती राहिलंय. पावनखंड रत्नागिरी 95 किलोमीटर. गॅस थांबलोय जरा. आता आहे आंबा घाटाच्या माग. आता आंबा घाट चालू होणार रे. इकडून घाट चालू होतोय. आताच माउंटेन ड्यू पिलोय. घाट दाखवतो आता. व्ह्यू दाखवतो घाटातला. इकडून हा सातारा. इकडे आता आपण कोकणात उतरणार आहे. ह्या 2 गाड्या आहेत आपल्या. ही एक आहे, ही एक आहे. थंडी वाजते खूप. थंडी वाजते का आशिष? थंडी हात लाल पडलेत माझं. बेकार थंडी एकदम. असं वाटतं सूट येतं तर काय होणार. काय असं सेल्सिअस बघ किती मोबाईल बघ लाईव्हला बघ. टेम्परेचर दाखवतो किती आहे. टेम्परेचर बघा आमचे दात वाजतात त्याच्यामध्ये टेम्परेचर. उघड लवकर हे. त्याचीच बोट चालत पटपट. 12 डिग्री गाईज.
12 डिग्री. अजून तिथे गंगार पाणी 16 डिग्री AC मध्ये काय हालत होते आणि इकडे 12 डिग्री आता. विचार करा काय थंडी असेल. व्ह्यू चेक करा, एक नंबर वाटतं सकाळ सकाळी. भारी वाटतं एकदम. घरातलं नाही. काय आंबा घाटात थांबलोय. व्ह्यू बघा, व्ह्यू. एवढी हवा लागते, खतरनाक थंडी वाजते. चला मला ही हवा बघून असं वाटतं कोकण दिसलंय चला निघूया. कडक आहे आंबा घाट बघा एकदम कडक आहे व्ह्यू. निघूया, इकडे जायचं आपल्याला. खूप त्याला घे त्याला घे. आपण आलो होतो आस्वाद वडापाव. फेमस आहे खूप. बरेच यूट्यूबर थांबतात इथे. बरेच जणांना बघितलं मी थांबताना इकडे. वडापाव खाऊन निघूया आपण. काहीतरी 20-25 किलोमीटर आहे इकडून गणपतीपुळे. निघूया आपण. याचे आस्वाद वडापाव. इकडे आपली पब्लिक आहे. फोटो काढतो का ब्लॉग. काय वडापाव घेतलेत. वडापाव भूक लागली जाम. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे कोकणात. बघू शकता आम्ही इकडे थांबलोय. थोड्या वेळाने जाणार आहे आम्ही गणपतीपुळे मंदिराकडे. हे भक्तिनिवासला थांबलो आपण. बघू शकता चेक इन संकेत आणि आशिष गेलेत हॉटेलचा चेक इन करायला तिकडे. आणि इकडे पार्किंग मध्ये आम्ही बाईक वगैरे लावलेत. आता जस्ट लगेज पण सगळे ती लोक घेऊन गेलेत. दाखवतो मी. इकडे लावलेत, गेलेत वरती. जाऊया आपण पण. गाईस हे बघा खूप मोठा आहे. हॅलो आपण आता तिसले विचारा काय काय दुखतंय. कसं वाटतं. गाईज आम्ही आलेलो आहे, पण सध्या असं झालंय की नॉन AC रूम अवेलेबल नाहीये. तर आता AC रूम बुक करायची चालू आहे. खूप कंटाळा आलाय गाडीवरती ट्रॅव्हलिंग करून. पूर्ण कंबर वगैरे दुखत आहे. आणि आता फोटो काढायचे तर खूप असे चुल आहे अंगात. त्यामुळे जायचंय आता मंदिरात फोटो काढायला. आमचे कॅशियर तिथं करतायत थोडं. फॉर्म भरतोय इकडे. रूम भेटले पण किती आहे थोडस 200. अशी स्वस्त भेटले का महाग भेटली. नाही, रूम तशी बाकीच्या हॉटेलपेक्षा तर स्वस्तच आहे, पण आमच्या पैशासाठी थोडी महागच आहे.
आम्हाला नॉन एसी पाहिजे होती पण भेटली भेटली बॅग घ्यायची का? कोण गेलं नाही का बॅग? 2800 रुपये दिलेत, कोण बॅग गाईस चावी भेटलेली आहे. जाऊया आपण वरती आता. वरती निघालोय लेफ्टनी. आशिष हाय कर. तू जाऊया वरती आता. आशिषने बॅग घेतल्यात सगळ्या. लिफ्ट येते. 1 तास झोपू दे मला. 1 तास. मग मी दाखवतो व्हॉट इज द एनर्जी. 1000 रुपये घालवून आलो इथं. स्टोरी जाऊया वरती आपण. रेंज नाही इकडे, त्यामुळे आमचं जरा बीजेपीचा इश्यू झाला संध्याकाळचा. ते आपल्या तर ताकद नाही बाबा. संध्याकाळी थोडं आराम करतो. मग बघू तुमचं काय म्हणणं. आउटफिट चेक करा. आउटफिट चेकिंग करायला नाही थोडीशी. निघालेलो आपण. कुठं दिसतंय? जी दाबलाय जी. निघालो आता ग्राउंड फ्लोअरला. जेवण करायला पाहिजे ना. जेवण. जी फॉर जेवण. निघालेलो आपण माहिती